ओके गाईज, त्याच्यानंतर आपलं पुढचं नेक्स्ट प्रॅक्टिकल जे आहे ते प्युअर कल्चर आयसोलेशन टेक्निकमध्ये आपण त्याला म्हणतो. ओके, किंवा विचार द व्हॉट आर द डिफरंट मेथड्स ऑफ आयसोलेशन ऑफ प्युअर ऑर्गॅनिझम्स. ओके, तर ते आपण ऑलरेडी थिअरीमध्ये बघितलेले आहेत, फक्त जस्ट तुम्हाला ब्रीफ करतो की त्या मेथड्स कुठल्या आहेत. आलं लक्षात. आता एखाद्या मिक्सचरमधून ऑर्गॅनिझम बाहेर काढायचं. इफ यू हॅव बीन आस्क्ड टू आयसोलेट ऑर्गॅनिझम इन प्युअर फ्रॉम द मिक्सचर, इजंट इट. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर आयसोलेटेड फ्रॉम व्हेरियस सबस्ट्रेट. लाईक कुठून ऑर्गॅनिझम आयसोलेट करू शकतो. वी कॅन आयसोलेट द ऑर्गॅनिझम फ्रॉम सॉईल, एअर, फ्रेश वॉटर, मराईन वॉटर, फूड, बॉडी सरफेस. एवढ्या ठिकाणांना ऑर्गॅनिझम मिळतात आपल्याला. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ह्याच्यापेक्षा अजून भरपूर आहेत. मायक्रोब्स इन नेचर आर फाउंड इन मिक्स्ड पॉप्युलेशन. आणि कुठेही ऑर्गॅनिझम बघा, बॉडीवर जरी म्हणलं तरी 20-25 ऑर्गॅनिझम मिळतात. फूडमध्ये म्हणलं तर 10-15 मिळतात. समुद्रात म्हणलं तर लाखावर मिळतात. फ्रेश वॉटर म्हणलं तरी सुद्धा लाखावर. हवेमध्ये आणि सॉईलमध्ये तर विचारच करायचा नको. 1 ग्रॅम सॉईलमध्ये 30 ते 35 कोटी मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. सो कॉमन सेन्सची गोष्ट आहे की ऑर्गॅनिझम्स हे सगळे मिक्सचरमध्ये असतात आणि त्यांना लॅबोरेटरीमध्ये प्युअर फॉर्ममध्ये आयसोलेट करायचं असेल, प्युअर कल्चरमध्ये. दीज प्युअर कल्चर्स आर सुटेबल फॉर द स्टडी ऑफ मॉर्फॉलॉजी. ऑर्गॅनिझम कसा दिसतो, त्याचे कल्चरल गुणधर्म काय आहेत, बायोकेमिकल गुणधर्म काय आहेत, सिरोलॉजिकल गुणधर्म काय आहेत, जेनेटिक प्रॉपर्टीज काय आहेत, याचा सगळ्यांचा जर अभ्यास करायचा असेल तर तो ऑर्गॅनिझम तुम्हाला प्युअर फॉर्ममध्ये पाहिजे. कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजे? प्युअर फॉर्ममध्ये पाहिजे. इन प्युअर कल्चर कॉलोनीज ऑफ इंडिव्हिज्युअल आयसोलेटेड अँड व्हिजिबल किंवा व्हायबल मासेस आर रिप्रेझेंटिंग द मल्टिप्लिकेशन ऑफ सिंगल ऑर्गॅनिझम. एकच ऑर्गॅनिझम मल्टिप्लाय करण्यासारखा आपण ऑर्गॅनिझम बाजूला काढायचा, आयसोलेट करायचा आहे. ओनली सिंगल टाईप ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज प्युअर कल्चर. आणि अशा कल्चरला आपण प्युअर कल्चर म्हणतो. ए कल्चर कंटेन्स मोर दॅन वन काइंड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज मिक्सचर. आणि एकापेक्षा जास्त ऑर्गॅनिझम्स असतील तर त्याला मिक्सचर म्हटलं जातं किंवा कॉन्टॅमिनेशन म्हटलं जातं. टेक्निक यूज टू ऑप्टेन प्युअर कल्चर मे बी क्लासिफाईड ॲज. मग खालील प्रकारच्या टेक्निकने आपण प्युअर कल्चर आयसोलेट करू शकतो. आता कुठल्या मेथड्स आहेत ह्या ऑलरेडी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. कॉमन मेथड कुठल्या आहेत? स्ट्रिक प्लेट मेथड, पॉवर प्लेट मेथड. पॉवर प्लेटमध्ये परत 2 आहेत, लूप डायल्यूशन आणि सिरियल डायल्यूशन, आणि स्प्रेड प्लेट मेथड. आता स्पेशल मेथड्स कुठल्या आहेत? सिंगल सेल आयसोलेशन, कॅपिलरी मेथड, किंवा आपण त्याला म्हणतो ना मायक्रो मॅनिप्युलेटर टेक्निक, ज्याच्यामध्ये रोबोट असतो मायक्रोस्कोपला आणि एकच ऑर्गॅनिझम उचलतो आणि तो प्लेटवर ठेवतो. त्याच्यानंतर एनरिचमेंट मीडिया, सेलेक्टिव्ह मीडिया आणि डिफरन्शियल मीडिया, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स आहेत. प्युअर कल्चर आर मेनली स्टडीड फॉर फॉलोइंग सच टेस्ट्स ऑफ प्युअर कल्चर्स आर मेनली स्टडीड फॉर फॉलोइंग टेस्ट सच ॲज कॉलनी कॅरेक्टरिस्टिक्स. त्यांचे कॉलनीज कशा दिसतात, मॉर्फॉलॉजी कशी दिसते, ऑर्गॅनिझमचं साईज, शेप, अरेंजमेंट कशी आहे, बायोकेमिकल टेस्ट काय देतो तो, स्टेनिंग रिॲक्शन कशा देतो, इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन कशा देतो, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतो. मोस्ट मायक्रोबायल लॅबोरेटरी आज मेंटेन लार्ज कलेक्शन ऑफ प्युअर कल्चर्स ॲज वेल ॲज सब कल्चर ऑफ ऑथेंटिक स्पीसीज परचेस्ड फ्रॉम व्हेरियस कल्चर कलेक्शन सेंटर. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे कल्चर कलेक्शन सेंटर आहेत, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं. अमेरिकन टाईप कल्चर कलेक्शन त्याला म्हटलं गेलं आहे ATCC, अमेरिकन टाईप कल्चर कलेक्शन. आपल्या भारताचं जर म्हटलं तर MTCC म्हणजे मायक्रोबियल टाईप कल्चर कलेक्शन, चंदीगड. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर पुढचं कुठलं बघा, नॅशनल कलेक्शन ऑफ इंडस्ट्रियल बॅक्टेरिया, NCIB. स्कॉटलंड नॅशनल कलेक्शन टाईप कल्चर, NCTC. इंग्लंडचा नॅशनल, आणि भारताचं काय, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी इंडिया, NC. प्युअर फॉर्ममध्ये विकतात, तयार करतात. आता प्युअर कल्चर आयसोलेट कसं करायचं, तर पहिली मेथड आहे स्ट्रिक प्लेट मेथड. आयसोलेशन ऑफ कल्चर बाय स्ट्रिक प्लेट मेथड. इशर्शिया कोली, बॅसिलस सबटिलिसचा ऑर्गॅनिझमचा मिक्सचर घ्यायचं आहे. पेप्टोन, वॉटर, ईस्ट एक्स्ट्रॅक्ट आणि आगार घ्यायचा आहे. पेट्री डिश, कोनिकल फ्लास्क, बीकर, नायक्रोमायर लूप, ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी लागतील, ऑटोक्लेव मशीन वगैरे. काय त्याच्यात सांगितलं त्यांनी स्ट्रिक प्लेटमध्ये? स्ट्रिक प्लेट मेथड फर्स्ट स्ट्रिक, सेकंड स्ट्रिक, थर्ड स्ट्रिक, फोर्थ स्ट्रिक असे द्यायचे आहेत तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये बघा, सुरुवातीला इथं ऑर्गॅनिझम चिकटवला आहे, त्याच्यानंतर अजिबात नायक्रोमायर लूप उचललेलं नाही आहे, कंटिन्युअस त्यांनी स्ट्रिक केला आहे. याचा अर्थ काय? सुरुवातीला इथे ऑर्गॅनिझम जेव्हा नायक्रोमायर लूप ठेवतो तेव्हा मायक्रोबियलचं पॉप्युलेशन हे हाय असतं, हाय, आणि इथे एकदम लो पॉप्युलेशन असतं. म्हणजे इथून पुढे एकदम तुटक कॉलनीज यायला लागतील तुम्हाला. आलं लक्षात? तसंच दुसरा ऑप्शन काय आपल्याकडे? दुसरा ऑप्शन काय? व्हॉट इज द सेकंड ऑप्शन? सेकंड ऑप्शन सांगतो तुम्हाला.
सेपरेट लाईन मारत जायचं. अजिबात मायक्रो ऑर्गॅनिझम नवीन घ्यायचे नाहीत, सुरुवातीला घेतलेलेच. म्हणजे पहिल्या लाईनवर जास्त ऑर्गॅनिझम, दुसऱ्या लाईनवर थोडे कमी, त्याच्यानंतर अजून कमी, अजून कमी, अजून कमी, आणि इथे सेपरेटेड डॉट्स मिळतील तुम्हाला शेवटला. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढची मेथड काय सांगते, पुढची मेथड काय सांगते, इथून सुरुवात करा, त्याच्यानंतर खालून परत सुरुवात करा. आता रॉ कसं, हे कसं केलं बघा ना तुम्ही, इकडून इकडे यांचा इथे ॲरो जो काढला आहे ना, ॲरोचा मतलब काय की इथून सुरुवात करा, इथे एंड करा. आणि ह्या ॲरोचा मतलब काय, स्टार्ट फ्रॉम दिस प्लेस अँड एंड ॲट दिस प्लेस. सो हिअर यू आर गोइंग टू थिन आउट द कॉलोनीज ऑर मायक्रोबियल पॉप्युलेशन. वायर लूप, NWL, नायक्रोम वायर लूप, अशा प्रकारे आपण करू शकतो. तिसरा पॅटर्न काय आहे, तिसरा D पॅटर्न काय सांगतो, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, अशा प्रकारे त्याला आपण म्हणतो ट्रिपल स्ट्रिक. त्याच्यानंतर क्वाड्रंट स्ट्रिक, इकडे 4 भाग करायचे आहेत पेट्री डिशचे. इथून सुरुवात करायचा, त्याच्यानंतर इथून सुरुवात करायचा, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, याच्यामध्ये ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन. त्याच्यानंतर सक्सेसिव्ह स्ट्रिकिंग मेथड, कुठून सुरुवात झाली, फर्स्ट. आता इथे ओरिजिन पॉईंट त्यांनी एकच ठेवला आहे, लक्षात घ्या. इथे 20-25 लाईन मारल्या एका सेंटरवरून. त्याच्यानंतर इकडे सेकंड स्ट्रिक, त्याच्यानंतर इकडे थर्ड स्ट्रिक, आणि त्याच्यानंतर इकडे फोर्थ स्ट्रिक, असं. सो एव्हरी फोर्थ स्ट्रिक विल गिव्ह लेस नंबर ऑफ कॉलोनीज. हा लक्षात. ऑब्झर्वेशन अँड रिझल्टमध्ये तुम्ही इथे क्लिअरली बघू शकता. सो दिस विल बी कॉल्ड ॲज फर्स्ट स्ट्रिक, दिस विल बी कॉल्ड ॲज सेकंड स्ट्रिक, दिस विल बी कॉल्ड ॲज थर्ड स्ट्रिक, अँड दिस विल बी कॉल्ड ॲज फोर्थ स्ट्रिक. सो इथे जरी मिक्सचर असलं, इथे जरी मिक्सचर असलं, आणि इथे जरी मिक्सचर असलं, 1, 2 आणि 3, ह्या तिन्ही ठिकाणी मिक्सचर ऑर्गॅनिझम आहे. पण इथे मात्र तुम्हाला फोर्थ स्ट्रिकला ऑर्गॅनिझमचे डॉट डॉट मिळाले, त्याच्यातला तुम्ही सेपरेट कॉलोनी पिकअप करू शकता आणि फ्रेश पेट्री डिशवर तुम्ही टाकू शकता. सो लाईक दिस वे वी कॅन से दॅट. सो पेट्री डिश रोटेट करून सुद्धा आपण ह्याच्यामध्ये, आता जितक्या जास्त वेळेस तुम्ही हे प्रॅक्टिकल करता तितक्या तुमच्यामध्ये ह्या स्ट्रिकिंग स्किल्स येतात, लक्षात घ्या. ॲसेप्टिक कंडिशन, कॉन्टॅमिनेशन कसं अवॉइड करायचं हे सगळं तुम्हाला लक्षात येतं. आणि स्ट्रिक द कल्चर ऑफ अगार ऑन द अगार मीडियम. आता स्ट्रिकिंग करताना काय माहिती, त्यांनी झोन्स प्रिपेअर करा म्हणून सांगितलं आहे. सेकंड झोन, त्याच्यानंतर थर्ड झोन, इथे थर्ड झोन सांगितलं आहे. आलं लक्षात. सेकंड झोनमधला ऑर्गॅनिझम थर्ड झोनमध्ये ओढायचा आहे. सो अशा प्रकारे ह्या टेक्निक्स आहेत, लक्षात घ्या. ऑब्झर्वेशन अँड रिझल्ट काय सांगतो, इफेक्ट ऑफ डिफरंट टेक्निक्स. तिथे काय सांगितलं आहे, द इफेक्ट ऑफ डिफरंट टेक्निक ऑफ स्ट्रिकिंग ऑन द ग्रोथ अँड सेपरेशन ऑफ कॉलोनीज मे बी ऑब्झर्वड. म्हणजे वेगवेगळ्या स्ट्रिकिंगचा ग्रोथवर आणि कॉलोनीवर काय फरक पडतो आहे ह्याचा आम्ही अभ्यास केला. काय सांगितलं त्यांनी, इफेक्ट ऑफ डिफरंट टेक्निक ऑफ स्टिकिंग, म्हणजे चिकटवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्याचा ऑर्गॅनिझमच्या सेपरेशनवर काय परिणाम होतो ह्याचा अभ्यास केला. इट इज ऑब्झर्व्ड दॅट वेल डेव्हलप्ड, म्हणजे व्यवस्थित डेव्हलप झालेल्या आणि आयसोलेटेड कॉलनीज हॅव बीन डेव्हलप्ड इन द फोर्थ झोन ऑफ स्ट्रिक. म्हणजे चौथ्या झोनमध्ये, फोर्थ झोनमध्ये एकदम व्यवस्थित आयसोलेटेड कॉलनी मिळाल्या. selected isolated colonies that are differ in appearance as described from the circular, irregular, elevation, flat, raised. हे त्यांच्या कॉलनीचे त्यांनी मॉर्फॉलॉजी दिली आहे. पिन पॉईंट, लार्ज, स्मॉल कॉलनीज अशा मिळाल्यात तुम्हाला. ओके. सो हे तुमचं झालं तुमचं नेक्स्ट प्रॅक्टिकल. आता पॉवर प्लेट टेक्निक काय सांगते तुम्हाला. व्हॉट इज द पॉवर प्लेट टेक्निक. पॉवर प्लेट टेक्निकमध्ये काय करतो आपण, ऑर्गॅनिझम स्ट्रिक करत नाही, ऑर्गॅनिझम आपण ओततो. पॉवरिंग म्हणजे काय, ओतणे, बरोबर आहे की नाही. इन द बाकी रिक्वायरमेंट सगळी सेम असते, ऑटोक्लेव्ह वगैरे सगळं सेम असतं. आता पॉवर प्लेट टेक्निकचा बेसिक फंडा काय आहे, व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल. पॉवर प्लेट मेथड, मिक्सचर कल्चर इज डायल्युटेड डायरेक्टली इन द ट्यूब ऑर लिक्विड कूल्ड अगार मीडियम. आता इथे करायचं आहे काय, फर्स्ट प्रिपेअर द न्यूट्रिएंट अगार. न्यूट्रिएंट अगार 100 ml. याला काय करायचं आहे, ऑटोक्लेव्ह करा.
स्टरलाइज करा. ऑटोक्लेविंग झालं. पुढे बाहेर काढा ह्या फ्लास्कला. याचं टेम्परेचर हे 45 to 50 डिग्री सेल्सिअसला येऊ देत, 50 ते 55, कारण 121ला स्टरलाइज करतो आहे आपण. कितीला करतो आहे ऑटोक्लेवमध्ये? 121ला. तर 121हून टेम्परेचर किती येऊ द्यायचं? 45 ते 50. आणि मग तुम्हाला 1 ml ऑर्गॅनिझम टाकायचं आहे, किंवा 0.1 ml टाकला तरीसुद्धा चालतो, 0.1 ml. आणि ते लिक्विड ऑर्गॅनिझमला 55 डिग्रीचा किंवा 50 डिग्रीचा हीट शॉक बसेल, आणि ते लिक्विड तुम्हाला पेट्री डिशमध्ये टाकायचं आहे. त्याला म्हणायचं पोर करणे. काय करणे? पोर करणे. लक्षात आलं? याचे जर व्हिडिओ भेटले तर मी तुम्हाला निश्चित पाठवेल. ओके. द मीडियम इज मेंटेन इन लिक्विड स्टेट टेम्परेचर ॲट 42 to 45 अलाउ टू प्रॉपर डायल्युशन ऑफ इनॉक्युलम. म्हणजे काय करायचं आहे? ऑटोक्लेवमधून बाहेर काढल्यानंतर त्या फ्लास्कचं टेम्परेचर 42 ते 45मध्ये येऊ द्यायचं आहे, आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम टाकायचा. इनॉक्युलम म्हणजे काय? ऑर्गॅनिझम. दे मीडियम इज देन पोर्ड इन टू पेट्री डिश. त्या मीडियमला पेट्री डिशमध्ये ओतायचं आहे. अलाव इट टू सॉलिडिफाय. मग कपातून चहा वाटल्यानंतर लक्षात घ्या, बशीमध्ये चहा कसा पटकन थंड होतो, तसं 42 डिग्रीचं टेम्परेचर असताना ऑर्गॅनिझम त्याच्यात मिक्स करायचं आहे, आणि पेट्री डिशमध्ये टाकल्यानंतर पटकन तो सॉलिडिफाय होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर इन्क्युबेट ऑल द प्लेट्स ॲट सुटेबल कंडिशन ऑफ ग्रोथ. त्याच्यामुळे होईल काय की ऑर्गॅनिझम मात्र इथे तुमचा सगळा सरफेसवर वाढणार नाही, तर काही ऑर्गॅनिझम खालीसुद्धा जाईल. बेनेथ द सरफेस म्हणतो आपण त्याला, बिलो द सरफेस. ओके. सो यू कॅन सी ओवर दिस प्लेस. आता इथे तुम्ही वेगवेगळं डायल्युशन आहे. 1 लूप ऑर्गॅनिझम इथे पहिल्यांदा डायल्यूट केलं पहिल्या पेट्री डिशमध्ये, पहिल्या स्लाईड ह्याच्यामध्ये टेस्ट ट्यूबमध्ये. ह्याच्यामध्ये भरपूर ऑर्गॅनिझम आहेत. ह्याच्यामध्ये ह्याच्यातलंच पुढं लूप घेतलं, इथे 10 ऑर्गॅनिझम राहिले. तर तुम्ही फरक बघू शकता. हे 1000 ऑर्गॅनिझम आहेत, हे 100 आहेत, आणि हे 10 आहेत. त्याला लूप डायल्यूशन म्हणतो. लूप डायल्यूशन मेथड. बरोबर आहे का नाही? गरम असतानाच लिक्विड पेट्री डिशमध्ये ओतलं इथे. बरोबर. इथे बघा ना, गरम असतानाच पेट्री डिशमध्ये ओतलं आहे. ह्याच्याऐवजी दुसरी मेथड कुठली येते? सिरियल डायल्यूशन मेथडसुद्धा येते. सिरियल डायल्यूशन मेथड काय सांगते? इन्स्टेड ऑफ लूप व्हॉट वी हॅव टू यूज? याच्यातलं 1 ml इकडं 10⁻⁻1 झालं. याच्यातलं 1 ml इकडं 10⁻⁻2 झालं. याच्यातलं 1 ml इकडं 10⁻³ झालं. असं -4, -5, -6, 7पर्यंत तयार करू शकतो. मग ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन सुरुवातीला जर 1 लाख असेल, 1 लाख असेल, तर ते होणार 10,000, त्याच्यानंतर 1000, त्याच्यानंतर 100, त्याच्यानंतर 10, आणि त्याच्यानंतर 1. म्हणजे -1ला, -2ला, 3ला, 4ला, 5ला आणि 6ला एक ऑर्गॅनिझम येईल. त्याला आपण म्हणतो सिरियल डायल्यूशन मेथड. प्रत्येक मेथडचे फायदे आहेत. याच्यामध्ये फक्त डिसॲडव्हान्टेज एकच आहे ह्या मेथडचा, की ऑर्गॅनिझमला काय मिळतो? हीट शॉक मिळतो. कारण 45 डिग्री सेल्सिअसला ऑर्गॅनिझम आपण आतमध्ये टाकतो आहे, आगारमध्ये, स्टराईल मोल्टन आगारमध्ये. ओके. प्रोसिजर काय? न्यूट्रिएंट आगार मीडियम इज काय सांगितलं त्यांनी? 15 LB प्रेशरला 20 ml मीडिया इन टू टेस्ट ट्यूबमध्ये टाका, आणि त्याच्यामध्ये 121 डिग्री 15 LB प्रेशर 15 मिनटाला त्या टेस्ट ट्यूबला स्टरलाइज करा. अशा ABCD टेस्ट ट्यूब स्टरलाइज करा. म्हणजे कशासाठी? 1 लूप, दुसरा लूप, तिसरा लूप. लूप डायल्यूशनसाठी 4 टेस्ट ट्यूब लागतील ना आपल्याला. फर्स्ट टेस्ट ट्यूब, सेकंड टेस्ट ट्यूब, थर्ड टेस्ट ट्यूब. एक लूप इकडे, त्याला लूप डायल्यूशन म्हणतो. बरोबर आहे का नाही? सो अशा प्रकारे ही प्रोसिजर आहे. आता ऑब्झर्वेशन काय आहे ते बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन अँड रिझल्ट. कॉलनीज ॲपेरिंग ऑन पेट्री डिश ए आर नॉट डिस्टिंक्ट. म्हणजे वेगवेगळ्या नाही आहेत, एकदम चिटकलेल्या आहेत. स्मॉल, एकदम छोट्या छोट्या आहेत, आणि ओव्हरलॅप विथ वन अनदर, एकामेकाला चिटकलेल्या आहेत. कॉलनीज ऑब्झर्वड ऑन पेट्री डिश बी आर लार्ज, थोड्या मोठ्या आहेत, डिस्क्रीट आहेत, एकामेकापासून सेपरेट आहेत, अँड डू नॉट मिक्स विथ इच अदर. अँड पेट्री डिश प्लेट सी हॅज लार्जर कॉलनीज, एकदम मोठ्या कॉलनीज आहेत, आयसोलेटेड आहेत, एकामेकापासून पूर्ण वेगळ्या झालेल्या आहेत, आणि डिस्टिंक्ट आहे. त्यांचा स्वतःचा शेप वेगळा आहे, कलर वेगळा आहे, टेक्स्चर वेगळा आहे, साईज वेगळा आहे, आणि प्रत्येकाचा फॉर्मसुद्धा वेगळा आहे. सिलेक्टेड आयसोलेटेड कॉलनीज फ्रॉम द पेट्री डिश सी. मग पेट्री डिश सी ही मला वापरता येण्यासारखी आहे, त्याच्यापासून मी ऑर्गॅनिझम प्युअर फॉर्ममध्ये बाहेर काढू शकतो. ए आणि बीमध्ये नाही. आय कॅनॉट टेक द प्युअर ऑर्गॅनिझम फ्रॉम ए अँड बी, पण सीमध्ये घेऊ शकतो.
त्याच्यानंतर प्लेट A to C there is a dilution of inoculum and only less number of microorganisms are allowed to grow in petri dish C. ऑर्गॅनिझमची संख्या कमी असल्यामुळे तिथे व्यवस्थित ग्रोथ झाली. कॉलोनीज आर डेव्हलप्ड ऑन द सरफेस अँड सरफेस ऑफ द मीडियम. सरफेसच्या खाली आणि सरफेसच्या वरतीसुद्धा त्यातल्या कॉलोनीज डेव्हलप झाल्या असतात, त्या आपण डिग आउट करतो. जर पेट्री डिशच्या खाली जर ऑर्गॅनिझम ग्रो झाले इथे याच्या खाली समजा, तर ह्याला डिग आउट करावं लागते. कॉलोनी डिगिंग म्हणजे इथे खोदून काढावी लागते. आणि सरफेसवर असेल तर पटकन पिकअप करता येते. बेनेथ द सरफेस कुठेही असेल, एकदम बॉटमला जरी असली तरी ती ऑर्गॅनिझम तुम्हाला डिग आउट करावा लागतो, खोदून बाहेर काढावा लागतो. सो अशा प्रकारे आपण प्युअर ऑर्गॅनिझम कल्चर आयसोलेट करू शकतो. वी कॅन आयसोलेट द कल्चर इन मायक्रो ऑर्गॅनिझम.